ओके. यामधून आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल, की एच-डी-एफ-सी बँक जी आजपर्यंतची सगळ्यात सक्सेसफुल बँक आहे, इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू, इन टर्म्स ऑफ कॅपिटल ग्रोथ, इन टर्म्स ऑफ रिटर्न्स, या सगळ्या दृष्टीनं कोण सगळ्यात प्रॉफिटेबल आहे? एच-डी-एफ-सी बँक. तर त्याचे रेशोज आणि जी अजून प्रॉफिटेबल खूप जास्त नाही, अशी आय-डी-एफ-सी फर्स्ट बँक, की जी कदाचित उद्या जाऊन चांगली प्रॉफिटेबल ठरू शकते किंवा आपल्या हातामध्ये ही बँक खरेदी करण्यासाठी अजून संधी असू शकते. अशा 2 बँकचं काय करूया आपण आज कंपॅरिझन करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की एच-डी-एफ-सी बँक. ओके. जो डाव्या साइडला कॉलम आहे ना, हे सगळे की डेज हाय, टुडेज लो, 52 वीक हाय, 52 वीक लो, या सगळ्या गोष्टी काय आहेत? आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, की आजचा दिवसभरातला हायेस्ट पॉइंट किती आहे? दिवसभरातला लोएस्ट पॉइंट किती? 52 वीकमधला हायेस्ट पॉइंट किती? 52 वीक म्हणजे गेल्या वर्षभरातला आणि गेल्या वर्षभरातला लोएस्ट पॉइंट किती? ठीक आहे. आपल्याला त्याच्यामध्ये आत्ता जायचं नाहीये. आपल्याला बघायचे कंपनी इसेन्शियल्स आणि कंपनीचे काही महत्त्वाचे रेशो. मग आता तुम्ही सगळ्यात पहिलं बघितलंत तर काय येतं? मार्केट कॅप. थोडक्यात मार्केट कॅपिटलायझेशन. कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट होतं? तर नंबर ऑफ शेअर्स इंटू ही करंट मार्केट प्राइस. नंबर ऑफ शेअर्स इंटू करंट मार्केट प्राइस. ओके. आता एच-डी-एफ-सी बँकच्या बाबतीत तुम्ही जर हे बघितलं ना, मार्केट कॅपिटल, तर किती मार्केट कॅपिटल आहे? ऑलमोस्ट 10,94,000 करोड एवढं मार्केट कॅपिटल एच-डी-एफ-सी बँकचं आहे. ऑब्व्हियसली लार्ज कॅप शेअर आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना खूप पॉप्युलर शेअर आहे. ठीक आहे. कारण का जे खूप मोठे शेअर्स येतात ना, आपण ज्यांना टॉप 10 शेअर्स म्हणूया, की ज्याच्यामध्ये रिलायन्स येतो, ज्याच्यामध्ये टी-सी-एस येतो, इन्फोसिस येतो, हिंदुस्तान युनिलिव्हर येतो, एल-अँड-टी येतो. तसाच कोणता आहे? एच-डी-एफ-सी बँक हा सुद्धा एक खूप हेवीवेट शेअर आहे. जवळपास 11,000 कोटी रुपयांचं काय आहे? मार्केट कॅपिटल आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, की एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटल जितकं हेवी, तितके त्याच्यामधले रिटर्न्स कमी होतात. रिपीट करतो. मार्केट कॅपिटल जितकं हेवी असतं, तितके काय होतात? त्याच्यामध्ये येणारे रिटर्न्स हे थोडे कमी होतात. म्हणून जे लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स आहेत ना, तुम्ही जर बघाल, तर त्याचा ग्रोथ रेट जर तुम्ही ॲव्हरेज सी-ए-जी-आर काढलात ना, तो अराउंड येतो 12-13%. ॲव्हरेज सी-ए-जी-आर हां. गेल्या वर्षभरामध्ये मार्केट वाढलंय म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला 22%, 24% दिसत असेल, तर तो प्रत्येक वेळी सस्टेनेबल नाहीये. ॲव्हरेज सी-ए-जी-आर किती आहे? साधारण 12-13% आहे, जो ऑलमोस्ट निफ्टीचा असतो. त्याच्यामुळे माझं रिकमेंडेशन नेहमी हे असतं, आपण पर्सनल फायनान्सच्या वेळेस ही गोष्ट ऑब्व्हियसली बोलणार आहोत. पण माझं रिकमेंडेशन हे असतं, की जेव्हा आपण लाँग टर्म म्युच्युअल फंड करतो, त्याच्यामध्ये फक्त सेफ्टी म्हणून एखादा लार्ज कॅप घ्यायचा. बाकी बरंचसं ॲसेट अलोकेशन हे मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडमध्ये, फ्लेक्सी कॅप ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये करायचं. ठीक आहे. सो पहिला टॉपिक काय आहे? मार्केट कॅपिटलायझेशन. एच-डी-एफ-सी बँकेचं किती आहे? जवळपास 10,94,000 कोटी. थोडक्यात 11 लाख कोटींच्या आसपास. तेच समजा आपण आय-डी-एफ-सी फर्स्ट वरती आलो तर किती आहे? 57,000 कोटी. म्हणजे एच-डी-एफ-सी बँकेपेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा एच-डी-एफ-सी बँक जवळपास 18 पटीनं मोठी आहे. किती मोठी आहे? 18 पटीनं. त्याच्यामुळे एच-डी-एफ-सी बँकची सक्सेस स्टोरी होऊन गेली. ती खूप वाढली, ऑलरेडी खूप वरती आहे. आता त्याच्यामध्ये फार मोठे रिटर्न्स काय आहेत? आपल्याला मिळताना मुश्किल आहेत. पण याच्यामध्ये मिळू शकतात. का मिळू शकतात? कारण अजून मार्केट कॅपिटल काय आहे? कमी आहे. मार्केट कॅपिटल कमी आहे याचा अर्थ ग्रोथला संधी भरपूर आहे. त्याच्यामुळे मॅक्सिमम ग्रोथ आपल्याला घ्यायची असेल, तर आपल्याला मिड कॅप सेगमेंटमध्ये यावं लागतं आणि त्या दृष्टीनं काय आहे? आय-डी-एफ-सी फर्स्ट ही एक चांगली ऑप्शन, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. नेक्स्ट येतो कासा रेशो. ठीक आहे. कासा रेशो म्हणजे काय? करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट रेशो. आता हा जितका जास्त तितका बँकसाठी चांगला. का? कारण का करंट अकाउंटवरती किती इंटरेस्ट देते बँक? 0. आणि सेव्हिंग अकाउंटवरती किती देते? 2.5%, मॅक्स टू मॅक्स 3%.
राईट. एसबीआयचा किंवा एचडीएफसीचा सेव्हिंग अकाउंटचा रेट किती आहे? इंटरेस्ट रेट 3%, मॅक्सिमम 3.5%. आणि लोन किती पर्सेंटने मिळतं? अगदी समजा सगळ्यात कमी प्राइसमध्ये मिळतं होम लोन. किती मिळतं? मिनिमम 8%. मग लोकांकडून येणारी डिपॉझिट जर 2.5-3% येत आहेत किंवा करंट अकाउंटमध्ये तर झिरो कमिशन, आणि देताना किती देते बँक? 8% देते. तर इथून जितका जास्त पैसा येईल तितका जास्त बँकसाठी बेनिफिट आहे. म्हणून कासा रेशो, दॅट इज करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटचा जो रेशो आहे, हा जितका जास्त असेल तितका बँकेच्या दृष्टीनं चांगला असतो. आता हा इथे किती आहे? कासा रेशो 44.39. आयडीएफसी फर्स्टचा किती आहे? अराउंड 50%. बेटर दॅन एचडीएफसी, राईट. एचडीएफसी पेक्षा बेटर आहे. पण तरी एचडीएफसी का सक्सेसफुल आहे? कारण आयडीएफसी फर्स्ट कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी, तुम्ही ऍड बघत असाल ना, सध्या अमिताभ बच्चन त्याची ऍड करतो. जवळपास 7% पर्यंत, अप टू 7% सेव्हिंग वरती इंटरेस्ट रेट येतो. अप टू 7%. ओके, त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन नॉर्म्स खूप असतील. पण तुम्ही बाकी समजा सगळे टर्म्स कंडिशन बाजूला केले तरी 4-4.5 ते 5% रिटर्न आयडीएफसी फर्स्टच्या सेव्हिंग अकाउंटवरती येतो. त्याच्यामुळे जरी यांचा कासा रेशो जास्त असेल तरी तो का जास्त आहे? तर यांनी एक्स्ट्रा इंटरेस्ट रेट ऑफर करून लोकांना अट्रॅक्ट केलंय. एचडीएफसी बँक हे करत नाहीये. एचडीएफसी बँक किंवा जे गव्हर्नमेंट बँकिंग आहेत ना, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, यांचे रेट्स नेहमी मिनिमम दिसतील तुम्हाला. त्यांना फरक नाही पडत आहे. एचडीएफसी बँकेला आता फरक नाही पडत आहे. ते नाही देऊ शकत तुम्हाला जास्त इंटरेस्ट रेट. आपण स्वतःहून आता एचडीएफसी बँकेकडे जातो मॅक्सिमम वेळा. का? कारण सर्व्हिस चांगली आहे म्हणून. ट्रस्टेड आहे, मोठी आहे, आणि प्रत्येकाला आपापला पैसा सिक्युअर जागी ठेवायचा असतो. म्हणून लोक काय प्रेफर करतात? एचडीएफसी बँक प्रेफर करतात. त्यामुळे ते नाही ऑफर करत जास्त इंटरेस्ट रेट. म्हणून त्यांचा आणि एवढा कमी इंटरेस्ट रेट ऑफर करून सुद्धा त्यांचा कासा रेशो 44%च्या वर आहे, आणि आयडीएफसी फर्स्टचा 49%. त्यांच्यापेक्षा 1.5-2% इंटरेस्ट रेट जास्त देऊन सुद्धा. ठीक आहे. सो बँकेच्या दृष्टीनं हा कासा रेशो नक्कीच चांगला आहे, पण हायर इंटरेस्ट रेटवर नाही, हे पण लक्षात घ्या. नेक्स्ट काय आहे? नंबर ऑफ शेअर्स. हे तर काय कन्सेप्ट वेगळी समजावून सांगायची गरज नाही. या कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? तर 706.95 करोड. एचडीएफसी बँकेचे किती आहेत? 760.64 करोड. याच्यामध्ये वेगळं असं गणित काही नाहीये. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, दॅट इज पीई रेशो. पीई रेशो म्हणजे काय? प्राइस टू अर्निंग. प्राइस टू अर्निंग रेशो. आता हा पीई रेशो समजून घेण्याच्या ऐवजी आपण आधी समजून घेऊया ईपीएस, दॅट इज अर्निंग पर शेअर. कुठल्याही कंपनीसाठी एकदम महत्वाची गोष्ट काय आहे? ईपीएस, अर्निंग पर शेअर. की ही कंपनी, जो एक शेअर 1441 रुपयांचा आहे या कंपनीचा, या बँकेचा, त्या एका शेअर मागे ही किती रुपये कमाई करते? तर किती रुपये कमाई करते? 74 रुपये 18 पैसे. प्रत्येक शेअर मागे किती कमाई आहे? 74 रुपये 18 पैसे. मग आता हे 74 रुपये 18 पैसे ही त्याची कमाई आहे, आणि प्राइस किती आहे? प्राइस आपण त्याच्यासाठी पे करतोय 1441 रुपये. मग प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे काय? तर 1441 डिवायडेड बाय अर्निंग किती आहे प्रत्येक शेअरचं? ही एका शेअरची किंमत आहे, राईट. 1441. प्रत्येक शेअरचं अर्निंग आहे 74 रुपये. आता हे जर तुम्ही डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे? 19.43. प्राइस टू अर्निंग रेशो 19.43. प्राइस टू अर्निंग रेशो जितका कमी तितका इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं चांगला. का चांगला? कारण का आपण फार जास्त मल्टिपलवरती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही आहोत. हाच समजा प्राइस टू अर्निंग रेशो असता 100. ठीक आहे, असं पकडून चाला. प्राइस टू अर्निंग रेशो किती असता? 100 असता. तर शेअरची किंमत किती असते माहिती आहे का? 74 गुणिले 100.
₹7,400. थोडक्यात एक एक ₹74 कमावण्यासाठी आपण किती इन्व्हेस्ट करतोय? ₹7,400 इन्व्हेस्ट करतोय. म्हणजे आपल्याला एवढा महाग तो शेअर मिळतोय. पी रेशो जितका कमी असतो, तितका तो शेअर स्वस्त असतो. मग आता हा शेअर स्वस्त आहे की नाही, हे कसं ठरवायचं? 19चा पी म्हणजे स्वस्त आहे की नाही हे कसं ठरवायचं? तर सिंपल काय करायचं, त्याचे पियर्स जे असतात ना, थोडक्यात त्याच्याबरोबर जे कॉम्पिटिटर्स, त्यांचा पी रेशो चेक करायचा. आता बघा इथे आय-सी-आय-सी-आय बँक 19.43, कोटक महिंद्रा बँक 25.95, ॲक्सिस बँक 28.13, इंडसइंड बँक 13.89, आय-डी-बी-आय बँक 18.64. याचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं, या 5-6 बँक ज्या आहेत, याचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर ते किती येणार आहे? नियर अबाउट 17-18 वगैरे येईल. सो 19चा जो पी आहे किंवा याच्यापेक्षा जास्त येईल कदाचित. 19चा जो पी आहे 19.42 हा कसा आहे? फेअरली व्हॅल्यूड आहे. कंपेअर टू इंडस्ट्री. कोणाशी कंपेअर केलंय आपण? इंडस्ट्री सोबत कंपेअर केलंय. आज जी एच-डी-एफ-सी बँकची प्राइस आहे ना ₹1440, ही प्राइस इन्व्हेस्ट करण्यासाठी योग्य किंमत आहे. हेच जर तुम्ही गेल्या वर्षी किंवा गेल्या वर्षी 2023 मध्ये किंवा 2022 मध्ये बघितलं असतं ना, तर एच-डी-एफ-सी बँकचा पी 26, 27, 28 कडे होता. आणि का का एवढा महाग होता? कारण एकतर शेअरची किंमत जास्त होती आत्तापेक्षा. समजा याचा हा चार्ट आहे 1 इयरचा चार्ट. 1 इयरचा चार्ट बघा इथे. हा शेअर 1700च्या वरती जाऊन आता खालती पडलेला आहे. हा याचा 1 इयरचा चार्ट आहे. गेल्या वर्षभरामध्ये या शेअरमध्ये काहीही रिटर्न आलेलं नाही किंवा 3 वर्षामध्ये तुम्ही बघा. 3 वर्षामध्ये बघा इथे तुम्ही 3 वर्षापूर्वी शेअर कुठे होता? या ठिकाणी 1562 ला. आज शेअर कुठे आहे? 1441 ला. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये सुद्धा एप्रिल 2021 ते मार्च 2024 या 3 वर्षात सुद्धा एच-डी-एफ-सी बँकच्या इन्व्हेस्टरला एकही रुपयांचा प्रॉफिट झालेला नाहीये. एकही रुपयाचा प्रॉफिट नाही. का नाही? कारण का तो महाग होता. एच-डी-एफ-सी बँकचा शेअर खराब नाहीये लक्षात घ्या. एच-डी-एफ-सी बँक परफॉर्म चांगलं करते का? हो. ॲब्सोल्युटली चांगलं परफॉर्म करते. मग शेअरची किंमत का नाही वाढत आहे? कारण तो फेअरली व्हॅल्यूड नाहीये. ओव्हर व्हॅल्यूड आहे. खूप महाग आहे. कोटक बँक बघा तुम्ही. कोटक बँकचे आज किती पी आहे? आपण आत्ताच बघितला. कोटक बँकचा पी नियरली 26 आहे. या रेटवरती कोटक महिंद्रा बँक नाही वाढू शकत. कोटक महिंद्रा बँकला 2 चॉईस आहेत. एक तर शेअर प्राइस तरी त्याची खालती आली पाहिजे किंवा त्याचा जो अर्निंग आहे, ई-पी-एस जो आपण काढला, हा ई-पी-एस तरी चांगल्या पद्धतीनं वाढला पाहिजे. तरच त्याचं व्हॅल्युएशन जस्टिफाईड होईल, अदरवाईज होणार नाही. कोटक बँकचा शेअर रिटर्न देणार नाही. ठीक आहे? सो या पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्याचा जो प्राइस टू अर्निंग रेशो आहे, तो कॅल्क्युलेट करू शकतो. आणि प्राइस टू अर्निंग रेशो हा कोणत्याही इंडस्ट्रीसाठी वर्किंग होतोच. असं नाही की फक्त बँकिंगसाठी आपण बघतो. कुठलाही सेक्टर तुम्ही घ्या, प्राइस टू अर्निंग रेशो असलाच पाहिजे, बघायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये जर हायर प्राइस टू अर्निंग रेशो असेल, तर अशा पद्धतीचे शेअर्स खरेदी करायचे नाहीत. ओके, उद्याच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला डीमार्ट दाखवेन, की डीमार्टचा शेअर कधी फेअर व्हॅल्यूड होता आणि ओव्हर व्हॅल्यूड असल्यामुळे त्याच्यामध्ये रिटर्न येत नाहीयेत. डीमार्टच्या शेअरमध्ये गेले 2-2.5 वर्ष एकही रुपयाचा रिटर्न नाही. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, चांगली कंपनी आहे, मी घेतली आहे, बरोबर आहे. पण योग्य व्हॅल्युएशनला घेतली पाहिजे. बेशक एच-डी-एफ-सी बँक चांगली आहे, पण खरेदी करण्यासाठी योग्य व्हॅल्युएशन सुद्धा महत्त्वाचं असतं. तुम्ही आजकाल बघताय मार्केट ऑलमोस्ट ऑल टाईम हायवरती आहेत. अशा वेळेला आपल्याला योग्य किमतीमध्ये शेअर्स मिळणार नाहीत. पेशन्स ठेवायचा, कॅशवरती बसून राहायचं. जेव्हा संधी येईल तेव्हाच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. ओके. वॉरेन बफेट सगळ्यांना माहिती आहेत, राईट? सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर. त्यांचं एक सोपं वाक्य आहे. स्टॉक मार्केट काय आहे? इम्पेशंट माणसाकडून पैसे काढून घेऊन पेशंट माणसाला देणे. ज्याच्याकडे संयम आहे त्याला देणे, याला म्हणतात स्टॉक मार्केट. सिंपल. ज्याच्याकडे संयम नाही त्याच्याकडून पैसा ऑलवेज जातो आणि ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे पैसा तो येतो. असंच स्टॉक मार्केटचं गणित कायम चालतं. ठीक आहे? सो
एक फोमो असतो ना, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, अजिबात क्रिएट करून घेऊ नका. मार्केट संधी देतच. आज नाही तर उद्या देईल, तोपर्यंत कॅशवरती बसून राहा. बिनधास्त बसून राहा. काही फरक पडत नाही. पण योग्य वेळ आल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका. कालपर्यंत आपण ट्रेडिंग करत होतो. आपल्याला माहिती होतं टेक्निकल अनालिसिस आहे, हा स्टॉप लॉस आहे, हे टार्गेट आहे, संपला विषय. काय होईल? फार फार तर अर्धा 1% स्टॉप लॉस जाईल. जाऊ दे. पण इन्व्हेस्टमेंटचं आपण जर टायमिंग चुकलो, तर शेअर 25, 30, 40% खाली गेल्यानंतर तो पुन्हा खरेदी करायला लागतो. कारण तेव्हा तो योग्य प्राईसवरती जातो. म्हणून फंडामेंटल अनालिसिस महत्वाचं आहे. म्हणून पीई रेशो महत्वाचा आहे. म्हणून ईपीएस महत्वाचा आहे. ठीक आहे. सो ह्या गोष्टी कायम लक्षात घ्या. आता तुम्ही इथे क्लिअर कट बघा ना, की इंडसइंड बँकला ईपीएस किती आहे? 111 आणि शेअरची किती किंमत चालू आहे? 1542, म्हणजे ऑलमोस्ट एचडीएफसी बँक इतकीच आहे. त्याच्यामुळे इंडसइंड बँक हा एचडीएफसी बँकपेक्षा आज चांगला ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉस्पेक्टिव्हली. ठीक आहे. त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं याच्यासाठी आपण बाकी पॅरामीटर बघणार. पण जर कम्पेअर केलं, समजा मला प्रायव्हेट बँकिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर आता स्वस्त कोण आहे? इंडसइंड बँक स्वस्त आहे. ठीक आहे. इकडे येऊया आयडीएफसी फर्स्टकडे. बघूया किती पी रेशो आहे. यांचा सुद्धा किती आहे? अराउंड 19चा पी रेशो आहे. यांचे पियर्स बघूया काय म्हणतात. हे तर आहेत वरचे, हे सगळे लार्ज कॅप आहेत. हे जे वरचे प्लेयर्स आहेत ते लार्ज कॅप आहेत. इकडे खालती बघा, एयू स्मॉल फायनान्स बँक, बंधन बँक, जे अँड के बँक, फेडरल बँक. कितीचे पी आहेत? 24, 10, 10, 10. म्हणजे काय आहे? 19 हा कम्पॅरेटिव्हली थोडा जास्तच पी आहे. ठीक आहे. हा शेअर सुद्धा थोडासा खालती पडणं आवश्यक आहे. तेव्हा काय होईल? त्याचा जो पी आहे तो जस्टिफाईड होईल. म्हणजे कितीवरती? साधारण हा शेअर जेव्हा 70 वरती वगैरे येईल, 70-72 वरती, त्यावेळेला काय करू शकतो आपण? त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याच्यापेक्षा लोअर प्राईसला जेव्हा कोविडमध्ये होता, तेव्हा ज्यांच्याकडे मिळाला असेल त्यांनी तर डेफिनेटली तो सोडू नका. हा शेअर 200 रुपयांशिवाय विकायचा नाही, लक्षात ठेवा. इथून सुद्धा हा आज 81 रुपयांवरती आहे. इथून सुद्धा हा 200 रुपयांवरती डेफिनेटली जाणार. त्याची तेवढी ग्रोथ आहे. ठीक आहे. कशी ग्रोथ आहे ते सुद्धा आपण बघूया. आता हा त्याचा गेल्या 3 वर्षाचा चार्ट आहे. 3 वर्षापूर्वी शेअर कुठे होता? 67 रुपीजवरती. आज शेअर कुठे आहे? जवळपास 81 रुपयांवरती. अगदीच नाही म्हटलं ना, तरी सुद्धा या शेअरनं सुद्धा आपल्याला 14 रुपयांचा रिटर्न दिला. 67 रुपयांचा शेअर 14-15 रुपयांनी वाढला. म्हटल्यानंतर 15×5=75, जवळपास जवळपास 22-23% रिटर्न्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले. 20% रिटर्न्स तरी ॲटलिस्ट त्याच्यामध्ये आपल्याला मिळाले. सो आयडीएफसी फर्स्ट मी का फोकस केला? मुद्दामून याचं कारण असं आहे, की ही बँक आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं बघायची आहे. म्हणून मी आयडीएफसी फर्स्ट हा शेअर मुद्दाम घेतला एचडीएफसी बँक बरोबर. एचडीएफसी बँक का घेतला होता? कारण ती सक्सेस स्टोरी ऑलरेडी झाली आहे, करेक्ट. आयडीएफसी फर्स्ट का घेतोय? कारण ह्याची व्हायची बाकी आहे. म्हणून हे आता हळूहळू त्यांचं व्हॅल्युएशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय करतायत? सुधारणा करतायत. ओके. नेक्स्ट बघूया आपण काय आहे. आपण बघितला पीई रेशो बघितला आता. हे थोडं घालवतो, नाहीतर नीट समजणार नाही काही. पीई रेशो दॅट इज प्राइस टू अर्निंग रेशो. थोडक्यात एका शेअरचं जी किंमत आहे त्याच्यासाठी आपण म्हणजे एका शेअरचं जे इन्कम आहे त्याच्यासाठी आपण किती रुपये पे करतोय. तर एचडीएफसी बँकचं एका शेअरचं इन्कम किती आहे? अराउंड 75 रुपये. पण त्याच्यासाठी आपण किती रुपये पे करतोय? 1441 रुपये. सो हे जितकं कमी तितकं चांगलं. नेक्स्ट आहे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. कोणता आहे? प्राइस अपॉन बुक व्हॅल्यू हा रेशो. आता प्राइस अपॉन बुक व्हॅल्यू म्हणजे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो हा समजून घेण्याऐवजी आपण हे समजून घेऊया की बुक व्हॅल्यू म्हणजे काय. बुक व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात आज एचडीएफसी बँक जी आहे याच्या मॅनेजमेंटने ठरवलं की एचडीएफसी बँक उद्या बंद करायची. एचडीएफसी बँक काय करायची? बंद करायची. मग आता एचडीएफसी बँक बंद करायची म्हटल्यानंतर ज्या ज्या लोकांनी एचडीएफसी बँकमध्ये डिपॉझिट केलेत, फिक्स डिपॉझिट असतील, सेव्हिंग्समध्ये असतील, करंट अकाउंटमध्ये पैसे असतील, कुठेही असतील, ते पैसे त्यांना परत द्यायला हवेत.
आणि ज्या ज्या लोकांना, इन्स्टिट्यूशन्सना एचडीएफसी बँकने लोन दिले आहेत, ती लोन एचडीएफसी बँकला परत घ्यावी लागतील. करेक्ट. तो जो पैसा गेलेला आहे तो परत एचडीएफसी बँकला घ्यावा लागेल. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर जो पैसा उरतो, ठीक आहे, थोडक्यात ॲसेट मायनस लायबिलिटी हे झाल्यानंतर जो पैसा उरतो, तो पैसा समजा प्रत्येक शेअर होल्डरला वाटला, तर एका शेअर मागे किती किंमत येईल? ती येईल ₹555. थोडक्यात ही बँक आज लिक्विडेट केली, विकून टाकली पूर्णपणे. आता ही बंद करायची, याचं उद्यापासून बंद करायची. ज्या लोकांनी एफडी ठेवले होते त्यांचे पैसे परत दिले, ज्या लोकांना लोन घेतलं होतं त्यांच्याकडनं पैसे परत घेतले. ओके. आता समजून चला की बँकेकडे ₹55,092 आले, एवढे शिल्लक राहिले आणि बँकेचे शेअर्स किती आहेत? टोटल 100 शेअर्स आहेत. दिस इज फॉर एक्झाम्पल. टोटल नंबर ऑफ शेअर्स किंवा या सगळ्या बाकीच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण बँक आज लिक्विडेट केली, बँकेकडे ₹55,592 राहिले आणि बँकेचे टोटल शेअर्स आहेत 100. मग एका शेअरसाठी किती रुपये येतील? ₹555.92. याला म्हणतात बुक व्हॅल्यू. याला काय म्हणतात? बुक व्हॅल्यू. मग बुक व्हॅल्यू जितकी आपल्या शेअर प्राइसच्या जवळ असेल, तितकं आपण सेफ आहोत, हे लक्षात घ्या. रिपीट करतो. ₹555 समजा याची बुक व्हॅल्यू आहे आणि हा शेअर ₹600 ट्रेड करतोय. तर समजा आपले बुडाले तर किती रुपये बुडतील? फार फार तर ₹40-50 बुडतील. ही कंपनी बंद पडली तर किती रुपये बुडतील आपले? ₹40-50 बुडतील. त्याच्यामुळे जी बुक व्हॅल्यू आहे ना, त्याच्यापेक्षा शेअर जो आहे हा जितका जवळ असेल, शेअरची किंमत जितकी जवळ असेल, तितकं आपल्या दृष्टीनं चांगलं. आपण इन्व्हेस्टर म्हणून तितके जास्त सेफ असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. बघा, आपण एका कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यावेळेस कंपनीची किंमत होती ₹274. कंपनीचं नाव कोणतं आहे? ऑइल इंडिया लिमिटेड. किती बुक व्हॅल्यू होती तेव्हा? त्याची बुक व्हॅल्यू किती आहे? अराउंड 353. तेव्हा समजा थोडीशी कमी असेल, लेट्स से 340 असेल. 340 ची बुक व्हॅल्यू आणि आपल्याला तो शेअर किती रुपयांना मिळत होता? ₹274 मिळत होता. ठीक आहे. ऑब्व्हियसली आपण बाकीच्या गोष्टी सुद्धा बघितल्या की त्याच्यावरती लोन जास्त नाहीये ना. लोन असेल तर त्याच्याकडे रिझर्व्ह किती आहेत, कॅश किती आहे, सेल्स ग्रोथ किती आहे, रिटर्न ऑन कॅपिटल किती आहे, प्रॉफिट ग्रोथ किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या बघितल्या. पण त्यासोबत आपण काय बघितलं? आपली सेफ्टी बघितली. ही कंपनी बंद पडली, आपण घेतला ₹274. समजून चला ही कंपनी बंद पडली तर ₹353 मिळणार आहेत. म्हणजे तरी सुद्धा आपण लॉसमध्ये नाही आहोत. ॲब्सोल्युटली करेक्ट. आता दुसरी समजा अशी एखादी कंपनी तुम्हाला दाखवायची झाली तर मे बी 1 मिनिट फक्त. नाही, याचं सुद्धा क्रॉस करून आलो आपण. TG विसरा. ओके, हे बघा, कंपनीची किंमत आणि बुक व्हॅल्यू. कंपनीची किंमत किती आहे? ₹95 एका शेअरची. बुक व्हॅल्यू किती आहे? ₹102. म्हणजे आज जरी समजा आपण याच्यामध्ये एंट्री घेतली या शेअरमध्ये आणि उद्या दुर्दैवाने कंपनी बंद पडली, तरी सुद्धा ₹102 एका शेअर मागे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे तरी सुद्धा जवळपास 5-7% रिटर्न आपण घेणार आहोत याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे नेहमी लक्षात ठेवा. आता प्रत्येक वेळी हे प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही की बुक व्हॅल्यू तुम्हाला जास्त आणि शेअरची किंमत कमी. इट इज नॉट प्रॅक्टिकल. त्याच्यामुळे हे जेव्हा होतं ना, त्याला आपण काय म्हणतो? वी कॉल्ड इट ॲज अ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. आपण याला काय म्हणतो? व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. ही एक मेथड आहे बुक व्हॅल्यू वरनं कॅल्क्युलेट करण्याची. दुसरी एक मेथड आहे ज्याला आपण म्हणतो DCF, दॅट इज डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड. डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड. ठीक आहे. आम्ही जेव्हा रिसर्च अनालिस्टचा अभ्यास करतो तेव्हा या दोन्ही मेथड आणि अजून एक तिसरी मेथड येते ज्याला म्हणतात डिव्हिडंड मेथड. या 3 मेथडने काय केलं जातं? त्या शेअरचं व्हॅल्युएशन कसं काढायचं हे शिकवलं जातं.
आणि हे जेव्हा व्हॅल्युएशन काढतो आपण, तेव्हा समजा जर व्हॅल्युएशन जास्त येत असेल आणि कंपनीची किंमत कमी येत असेल, याचा अर्थ शेअर काय आहे? अंडर व्हॅल्यूड आहे. आपल्याकडे जे लोक इक्विटी ग्रुपला आहेत ना, त्यांनी OIL किंवा अजून एक दिला होता आपण संदूर मॅंगॅनीज, ठीक आहे. हे असे शेअर्स दिलेले होते जे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे होते. एक अजून होता GSPL, GHCL. GHCL अजून असेल. एक मिनिट फक्त तेवढं दाखवतो आणि आपण परत HDFC बँकवरती जाऊया. GHCL नाही, GHCL पण वाढला आता. याची बुक व्हॅल्यू किती आहे? 296 आणि शेअर आता 507 रुपये चालू आहे. चलो ठीक आहे, तरी सुद्धा प्राइस टू बुक व्हॅल्यूचा रेशो तुम्ही बघा, 1.71 आहे. हा लेस दॅन 2 टाइम्स असला पाहिजे. जर आपल्याला त्या शेअरमध्ये एंट्री करायचे व्हॅल्यू इन्व्हेस्टर म्हणून, तर आपल्याला काय पाहिजे? हा प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो लेस दॅन 2 पाहिजे. ठीक आहे. हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूया. उद्याचं सेशन हे अदर दॅन बँकिंग किंवा फायनान्स स्टॉकसाठीचं आहे. उद्याच्या सेशनमध्ये हे बघूया आपण. HDFC बँकवरती पुन्हा फोकस करूया आपण. मी तुम्हाला दाखवत होतो बुक व्हॅल्यू, राईट? किती आहे? 555. सो प्राइस टू बुक व्हॅल्यू, प्राइस अपॉन बुक व्हॅल्यू म्हणजे 1441 डिवायडेड बाय 555. किती आन्सर येईल? 2.59. म्हणजे खूप जास्त सुद्धा नाही आणि खूप कमी सुद्धा नाही. हे आपण म्हणू शकतो की ठीक आहे, ही जर अजून खालती आली 2.3, 2.2, तर आपल्यासाठी अजून बेटर होईल. आणि तेच IDFCचं किती आहे बुक व्हॅल्यू? 44.35 आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू किती आहे? 1.84. म्हणजे आपला जो क्रायटेरिया आहे ना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी, की आपल्याला प्राइस टू बुक व्हॅल्यू लेस दॅन 2 पाहिजे, तो इथे मीट होतोय. सॉरी, राईट? सो आपण काय करू शकतो? प्राइस टू बुक व्हॅल्यू याची चांगली आहे, आपण या बँकचा विचार करू शकतो. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे फेस व्हॅल्यू, राईट? फेस व्हॅल्यू ही कन्सेप्ट आपण बेसिक ऑफ स्टॉक मार्केटचे जेव्हा व्हिडिओज बघितले होते, तेव्हा त्याच्यामध्ये पाहिली होती की कंपनीच्या दोन व्हॅल्यू आहेत. एक तर मार्केट प्राइस, ती किती आहे? 81. आणि दुसरी फेस व्हॅल्यू, ती किती असते? 10 असते, राईट? कधी कधी शेअर स्प्लिट होतो, बोनस होतो, मग ती कमी कमी होत जाते. पण जे सगळे कॉर्पोरेट ॲक्शन्स असतात, हे सगळे कशावरती असतात? फेस व्हॅल्यूवरती. समजा उद्या IDFC फर्स्टने हे डिक्लेअर केलं की आम्ही 100% डिव्हिडंड देतोय, तर याचा अर्थ ते 81 रुपये डिव्हिडंड नाही देणार आहेत. 100% कशावरती? फेस व्हॅल्यूवरती. म्हणजे थोडक्यात 10 गुणिले 100/100, 10 रुपयांचा डिव्हिडंड. 10 रुपयांचा डिव्हिडंड. उद्या ह्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही 300% डिव्हिडंड देतो, तर 300 गुणिले 10/100, हा गेला 30 रुपयाचा डिव्हिडंड. 300% करंट मार्केट प्राइसवरती नाही. ठीक आहे. कशावरती असते ती? फेस व्हॅल्यू असते. फेस व्हॅल्यूवरती. HDFC बँकची फेस व्हॅल्यू किती आहे? 1 रुपया. IDFC फर्स्ट ना अजून स्प्लिट झालाय ना बोनस झालाय, त्याच्यामुळे त्याची फेस व्हॅल्यू टिकून आहे. इथे तुम्ही जर बघितलं HDFC बँक, तर कॉर्पोरेट ॲक्शन्स, ओके, इथे बघा. ओल्ड फेस व्हॅल्यू किती होती याची? 2 होती. आता न्यू फेस व्हॅल्यू 1 आहे. याचा अर्थ त्यांनी सिम्पली काय केलं? 2 शेअर डिवाइड केले 1+1. म्हणजे ज्याच्याकडे 10 शेअर्स होते, त्याच्याकडे आता किती शेअर्स झाले? 20 शेअर्स झाले. ठीक आहे. हे सगळं आपण बेसिक ऑफ स्टॉक मार्केटमध्ये बघितलंय, त्याच्यामुळे आता आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचं नाहीये. मी जस्ट तुम्हाला फेस व्हॅल्यू काय असते हे समजावण्यासाठी सांगितलं. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे डिव्हिडंड यील्ड. ठीक आहे. डिव्हिडंड यील्डचं थोडक्यात मिनिंग काय आहे? की बँकेला जितका प्रॉफिट होतोय त्याच्यापैकी किती प्रॉफिट. येस मॅम.
फेस व्हॅल्यू हां, ठीक आहे, ठीक आहे. करतो, करतो. ओके, ओके मॅम. ओके. एवढं फक्त एक्सप्लेन करतो आणि मग परत फेस व्हॅल्यूवरती जाऊया. ओके. डिव्हिडंड यील्ड काय आहे? थोडक्यात, की समजा एच-डी-एफ-सी बँकला ₹100 चा प्रॉफिट झाला या वर्षात. तर त्याच्यापैकी ₹1.33 त्यांनी काय केलं, डिव्हिडंड म्हणून त्याच्या शेअरधारकांमध्ये वाटले. तेवढा प्रॉफिट काय केला त्यांनी, त्याच्या शेअरधारकांमध्ये वाटून टाकला. दॅट इज डिव्हिडंड यील्ड. आय-डी-एफ-सी फर्स्ट किती वाटते? 0. एकही रुपया वाटत नाहीये. मग याचा अर्थ आय-डी-एफ-सी फर्स्ट खराब आहे का? आणि एच-डी-एफ-सी बँक चांगली आहे का? तर असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही आता इथे ही कंपनी बघा, ज्याचं नाव आहे एव्हेन्यू सुपरमार्ट, दॅट इज डी-मार्ट. किती डिव्हिडंड यील्ड आहे? 0%. व्हाय 0%? त्यांची कॅपॅसिटी नाही आहे का वाटण्याची? ॲब्सोल्युटली कॅपॅसिटी आहे. दे आर प्रॉफिटेबल. पण ते वाटत नाहीयेत. याचं रिझन असं आहे, की त्यांना एक्सपान्शनसाठी तो पैसा पाहिजे. नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे संधी आहे, जिथून त्यांचा बिझनेस अजून वाढू शकतो. म्हणून ते काय करत नाहीत, प्रॉफिटमधला काहीच हिस्सा वाटत नाहीत. आय-डी-एफ-सी फर्स्टकडे सुद्धा अजून ग्रो करण्यासाठी भरपूर संधी आहे. म्हणून आय-डी-एफ-सी फर्स्ट त्यांच्या प्रॉफिटमधला एकही रुपया वाटत नाही. पण एच-डी-एफ-सी बँकेकडे आता कंपॅरेटिव्हली संधी काय आहे? लिमिटेड आहे. त्याच्यामुळे एच-डी-एफ-सी बँक हा पैसा थोडासा का होईना, पण त्याच्या इन्व्हेस्टर्समध्ये वाटून टाकतो. तुम्ही जर गव्हर्नमेंट कंपनीज बघितल्यात ना, तर गव्हर्नमेंट कंपनीचा डिव्हिडंड यील्ड कदाचित याच्यापेक्षा जास्त असू शकतो. का जास्त असू शकतो? कारण का गव्हर्नमेंटकडे जो पैसा येतो, त्यांना जेवढा रिझर्व्ह सरप्लस पाहिजे तेवढा ते ठेवून देतात. त्यांना पुढच्या प्रोजेक्टसाठी जी रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा ते ठेवून देतात. पण बाकीचा पैसा काय करतात? ते वाटतात. आणि अल्टिमेटली याचा बेनिफिट कोणाला होतो? गव्हर्नमेंटलाच होतो. कारण का 51% शेअर्स त्यांच्याकडेच असतात आणि बाकीचे 49% मग म्युच्युअल फंड्सकडे असतील, आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टर्सकडे असतील. त्यामुळे अल्टिमेटली डिव्हिडंड यील्ड ही गोष्ट आपण डायरेक्ट नाही कंपेअर करू शकत, की चांगलं आहे की नाही. ठीक आहे? बट जर डिव्हिडंड यील्ड 0 असेल, तर एकदा डेफिनेटली हे जाऊन बघायचं, की कंपनी तो पैसा कुठे वापरते. कंपनी लोन नाही ना त्याच्यामध्ये, त्यांना डेट नाही ना भरपूर, की ते पैसा सगळा त्यांचा इंटरेस्ट देण्यातच संपतोय, असं नाही ना होत आहे. हे एकदा जाऊन डेफिनेटली बघायचं, जर डिव्हिडंड यील्ड 0 असेल तर. ठीक आहे? आता फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? तर कुठल्याही कंपनीच्या 2 व्हॅल्यू असतात. एक असते मार्केट प्राइस आणि दुसरी असते फेस व्हॅल्यू. मार्केट प्राइस तर रोज चेंज होत असते, राइट? जसं-जसं त्याच्यामध्ये ट्रेडिंग चालतं, तशी मार्केट प्राइस चेंज होते. ती आपल्या आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला दिसते. बट फेस व्हॅल्यू ही रोज चेंज होत नाही. फेस व्हॅल्यू ठरलेली असते. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आता जेव्हा शेअर येतो, तेव्हा त्याची फेस व्हॅल्यू कंपल्सरी किती असते? 10. त्याची फेस व्हॅल्यू किती असते? 10 असते. आता ही जी फेस व्हॅल्यू आहे ना, याच्यावरच सगळ्या कॉर्पोरेट ॲक्शन्स डिपेंड असतात. कॉर्पोरेट ॲक्शन्स म्हणजे काय? डिव्हिडंड आहे, बोनस आहे, शेअर स्प्लिट होतो ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशावरती डिपेंड असतात? फेस व्हॅल्यूवरती डिपेंड असतात. मग आता समजा एच-डी-एफ-सी बँकने हे डिसाईड केलं, की 300% बोनस द्यायचा, सॉरी डिव्हिडंड द्यायचा. तर याचा अर्थ काय असतो, की एच-डी-एफ-सी बँकची फेस व्हॅल्यू किती आहे? आत्ता बघा 1 आहे. डिव्हिडंड त्यांनी किती डिक्लेअर केला? 300%. 300% म्हणजे 1 इंटू 300, टक्के म्हणजे 100, राइट? डिवायडेड बाय 100. पर्सेंट म्हणतो ना आपण. सो हे 100चे शून्य घालवले आपण, किती राहिलं? ₹3. एच-डी-एफ-सी बँकची व्हॅल्यू किती आहे? ₹1400. पण डिव्हिडंड किती मिळणार आहे? ₹3 फक्त. कारण तो डिक्लेअर जो झालाय ना, तो फेस व्हॅल्यूवरती झाला आणि एच-डी-एफ-सी बँकची फेस व्हॅल्यू किती आहे? 1. तेच समजा आय-डी-एफ-सी फर्स्ट आहे. याची फेस व्हॅल्यू किती आहे? याची फेस व्हॅल्यू आहे 10, राइट? आता याची फेस व्हॅल्यू 10 आहे. यांनी समजा डिक्लेअर केलं, की आम्ही 250% डिव्हिडंड देणार. दॅट मीन्स 10 इंटू 250 डिवायडेड बाय 100. सो ही 2 शून्य घालवली आपण, ₹25. एवढा काय मिळेल आपल्याला? डिव्हिडंड मिळेल. ₹81 इन्व्हेस्टमेंटवर ₹25 डिव्हिडंड मिळेल.
समजा यांच्या शेअरची किंमत वाढत गेली. चलो एक एक सोपं एक्झाम्पल घेतो. MRF, मद्रास रबर फॅक्टरी, MRF, ज्याचे टायर्स येतात. बघा इथे एका शेअरची किंमत किती आहे? 1,45,949, नियरली अबाउट 1,50,000. पण फेस व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये. ही कंपनी जेव्हा म्हणते ना की आम्ही 100% डिव्हिडंड देणार, दॅट मीन्स 10 रुपये देणार, नॉट 1,50,000. ठीक आहे. पण आता काय झालंय बघा, की 1,50,000 एवढा मोठ्या अमाऊंटचा हा शेअर असल्यामुळे याच्यामधला अल्टिमेट काय होतो? व्हॉल्यूम कमी होतो. याच्यामध्ये ट्रेडिंग जे चालतं हे 2,000-3,000 एवढ्याच क्वांटिटीमध्ये होतं. तेच जर तुम्ही IDFC फर्स्ट बघितलं तर 50,00,000 70,00,000 एवढ्या शेअर्समध्ये ट्रेडिंग होतं. मग MRF वाले काय विचार करतात, की सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातून हा शेअर बाहेर गेला. आपण काय करूया? शेअर स्प्लिट करूया. म्हणजे काय? आज 1,50,000 रुपयांचा शेअर आहे, राईट? ज्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 10. आपण काय करूया? एका शेअरचे 5 भाग करूया. म्हणजे अल्टिमेटली याला डिवायडेड बाय 5 आणि याला सुद्धा डिवायडेड बाय 5. नवीन किंमत किती येईल MRFची? 30,000 रुपये. ही मार्केट प्राइस येईल आणि फेस व्हॅल्यू किती येईल? 2 रुपये. आलं लक्षात? फेस व्हॅल्यू काय करते? जेव्हा शेअर स्प्लिट होतो तेव्हा फेस व्हॅल्यू सुद्धा कमी होते आणि मार्केट व्हॅल्यू सुद्धा कमी होते. यासाठी फेस व्हॅल्यू म्हणजे जे सगळे कॉर्पोरेट ॲक्शन्स येणार आहेत हे फेस व्हॅल्यूवरती येणार आहेत. ठीक आहे. आणि बाकीचं फेस व्हॅल्यूचं म्हणजे बाकीचे जे कॉर्पोरेट ॲक्शन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन मी बेसिक ऑफ स्टॉक मार्केटच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तुम्ही एकदा पाहू शकता. त्याच्यातून काही शंका असेल तर तुम्ही डेफिनेटली प्लीज मला विचारा. मी त्या सगळ्या गोष्टी काय करेन? सॉल्व्ह करून देईन. आपण त्याच्यावरती वेगळं सेशन पाहिजे तर कंडक्ट करूया. IDFC फर्स्ट. ओके. नेक्स्ट थिंग, नेट इंटरेस्ट इन्कम किती आहे? 12,600 करोड. HDFC बँकेचं किती आहे? 86,000 करोड. HDFC बँकेचं किती आहे? 86,000 करोड एवढं इन्कम HDFC बँक इंटरेस्टमधून कमावते. नेट इंटरेस्ट इन्कम. ठीक आहे. आता बँकच्या साईज प्रमाणे ही गोष्ट चेंज होते. पण याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा? याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की कॉस्ट टू इन्कम किती आहे? थोडक्यात 100 रुपये कमावण्यासाठी HDFC बँक किती रुपयांचा खर्च करते? तर HDFC बँक करते 40 रुपयांचा खर्च. मग याच्यामध्ये त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट असेल, याच्यामध्ये त्यांच्या एम्प्लॉईजच्या सॅलरीज असतील, याच्यामध्ये त्यांचे अजून काही सॉफ्टवेअर्स किंवा या गोष्टी लागतात त्या असतील, सगळं इन्क्लूड. 100 रुपये कमावण्यासाठी HDFC बँकेला किती कॉस्ट येते? 40 रुपये कॉस्ट येते. आता IDFC फर्स्टला बघूया किती येते. 100 रुपये कमावण्यासाठी IDFC फर्स्टला 71 रुपये कॉस्ट येते. म्हणजे HDFC बँक किती इफिशियंटली काम करते हे तुम्ही डेफिनेटली इथे बघू शकता. की 40 रुपये 100 रुपये कमावण्यासाठी HDFC बँकचा खर्च 40 रुपये. एवढी मोठी बँक असून आणि IDFC फर्स्टचा किती आहे? 71 रुपये. ठीक आहे. एक एक्झाम्पल म्हणून, सिम्पली एक्झाम्पल म्हणून सांगतो. ज्या कंपनीचे एम्प्लॉई सतत तुम्हाला भरपूर काम करताना दिसतील त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण त्यांची ग्रोथ भरपूर होणार आहे. ज्या कंपनीचे एम्प्लॉई रिलॅक्स दिसतात ना, ह्या कंपनीची सुद्धा ग्रोथ नाही होऊ शकत. लक्षात घ्या. आपल्याला इथे कंपनीचा मालक म्हणून विचार करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे HDFC बँकचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. मी माझ्या मित्रासोबत गेलो होतो. त्याचं सॅलरी अकाउंट होतं HDFC बँकमध्ये, पुण्यामध्ये JM रोडच्या ब्रँचला, सॉरी FC रोडच्या ब्रँचला. तो दुसऱ्या कंपनीत शिफ्ट झाला. त्याचं सॅलरी अकाउंट सेव्हिंग्समध्ये चेंज झालं. त्याला ते बंद करायचं होतं. आम्ही ते अकाउंट बंद करण्यासाठी गेलो होतो. HDFC बँकच्या स्टाफने तो मित्र तिथून बाहेर येताना क्रेडिट कार्डचं ॲप्लिकेशन देऊन आलेला होता. या पद्धतीचा सेल्स चालतो HDFC बँकमध्ये. HDFC ग्रुपचे टोटल 29 प्रॉडक्ट्स आहेत, इन्क्लुडिंग म्युच्युअल फंड्स, लोन, FD, RD, क्रेडिट कार्ड, त्यानंतर बँक सेव्हिंग अकाउंट, असे सगळे मिळून 29 प्रॉडक्ट आहेत. 29 पैकी कुठला ना कुठला प्रॉडक्ट ते नक्की विकतात. म्हणून ते एवढे ग्रो करतात.
आणि हाच अप्रोच आता कोणी ठेवलाय? IDFC फर्स्ट बँकेने ठेवलाय. आपण ॲज अ इन्व्हेस्टर जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघतो ना, तेव्हा कस्टमर एक्सपिरियन्स सुद्धा महत्त्वाचा आहे. समजा मी मारुतीची गाडी चालवतोय. मी मारुतीचा शेअर होल्डर आहे. तर मला माहिती पाहिजे मारुतीचं कशा पद्धतीनं सर्व्हिसिंग होतंय. त्याची योग्य काय म्हणतात त्याला सर्व्हिसिंग मिळतंय ना आपल्याला. योग्य सपोर्ट मिळतोय ना त्यांच्याकडून. गाड्या कशा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला समजतील ना, तेव्हा आपण बेटर समजू शकू त्यांचा बिझनेस. त्याच्यामुळे कस्टमर एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. जर आपण स्वतः कस्टमर नसलो, तर आपले जे रिलेटिव्हज आहेत, फ्रेंड सर्कल आहेत, त्यांना विचारायचं की "बुवा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे?" त्याच्यावरनं सुद्धा आपण हे डिसाईड करू शकतो इन्व्हेस्ट करायचं की नाही करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रमोटर होल्डिंग. आता प्रमोटर होल्डिंग ही गोष्ट कशी आहे, की बँकमध्ये कोणी एक प्रमोटर होल्डर असेल असं नाही. बँकमध्ये वेगवेगळे ट्रस्ट किंवा दुसऱ्या बँक्स या पद्धतीनं प्रमोटर होल्डिंग असतं. सो इथे तो विषय लागू होत नाही. EPS आपण बघितलं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी येतात 2. पहिली गोष्ट येते रिटर्न ऑन इक्विटी. दुसरी गोष्ट येते रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. आणि तिसरी गोष्ट येते प्रॉफिट ग्रोथ. IDFC फर्स्टची प्रॉफिट ग्रोथ किती आहे? 1575%. रिटर्न ऑन इक्विटी किती आहे? 10.44% आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आहे 9.09%. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय? थोडक्यात आपल्यासारख्या लोकांनी ₹100 लावलेत. त्याच्यावरती किती रुपये जमतायत? त्याच्यावरती किती रुपये कमवले जातात? आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड काय आहे? की कंपनीनं जसं आपल्याकडून पैसे घेतलेले आहेत इन्व्हेस्टर म्हणून, तसं समजा कंपनीने कुठून लोन घेतलंय, अजून कुठून पैसा बॉरो केलाय, तर तो कलेक्टिव्हली पैसा एकत्रपणे त्याच्यावरती किती रिटर्न निघतोय. सो रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हे कोणत्याही कंपनीच्या बाबतीत, कोणत्याही बँकच्या बाबतीत ॲट माझं म्हणणं आहे 15% पेक्षा जास्त असले पाहिजे. दोन्ही रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी दोन्ही अबाऊ 15% पाहिजेत. आणि जी प्रॉफिट ग्रोथ आहे ही सुद्धा किती पाहिजे? मोर दॅन 15 to 20%. HDFC बँकची किती आहे बघूया? 19.34. रिटर्न ऑन इक्विटी 17. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 15. ह्या गोष्टी जेव्हा मॅच होतात ना, तेव्हा आपण नंतर जाऊन व्हॅल्युएशन बघू शकतो. आता IDFC फर्स्टमध्ये काय झालं, या गोष्टी आधी चांगल्या होत्या. पण आता काय झाल्यात, थोड्या कमी झाल्यात. इथे तुम्ही बघितलंत जर, तर इथे ही त्यांची ग्रोथ आधी कोविडच्या आधी खूप चांगली होती. कोविडच्या नंतर बघा, गेल्या 5 वर्षामध्ये -2.96, 4.64, गेल्या वर्षभरात 10.44. म्हणजे इथे ते काय दाखवतायत? ग्रोथ दाखवतायत. आता बँकिंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का? हे नेट NPA. NPAचा अर्थ काय आहे? नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. थोडक्यात काय बघा, समजा ₹100 बँकेमध्ये जमा झाले, जे त्यांनी लोन म्हणून वाटले. आता ह्याचं 5 वर्षांपूर्वी ॲव्हरेज किती होता? 1.3% NPA होता, जो त्यांनी कमी करत आणलाय, विच इज गुड. NPA जितके कमी तितके चांगले, आपल्या सगळ्यांना माहिती. पण या NPAचा अर्थ काय आहे? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, की त्यांनी ₹100 वाटले आणि ₹100 त्यांना ₹8 इंटरेस्ट येणार होता. राईट? सो त्यांनी ₹100 वाटले आणि किती येणार होते? ₹108 येणार होते. मग आता अडचण काय झाली? या ₹100 ₹1.30 गायब झाले. हे ज्यांनी घेतले त्यांनी परत दिलेच नाहीत. म्हटल्यानंतर मुळात हे किती आलं? 98.7. आता जो 8% रिटर्न येणार आहे ना, हा सुद्धा ह्या 98.7 वरतीच येणार आहे. जो किती येणार आहे? समजा मी कॅल्क्युलेट केलं, 98.7 इंटू 0.08, ₹7.89. किती येणार आहे? ₹7.89 अधिक समजा मी 98.7 केलं, तर आता मला येणार आहेत ₹106.60. म्हणजे जी प्रॉफिटेबिलिटी माझी 8% होती, ती घटली. माझं मुळात ॲसेट सुद्धा 1% गेलं आणि त्या 1% ॲसेटवरचं काय गेलं? माझा इंटरेस्ट सुद्धा गेला. ठीक आहे. पण अधिक ज्यांच्याकडून मी ठेवी घेतल्या आहेत ना सेव्हिंग अकाउंटला वगैरे, त्यांना पण पैसा द्यायचा आहे मला. राईट?
समजा मी एफ-डी घेतल्या 6%ने, 6-6.5% काय घेतल्या? एफ-डी घेतल्या. तर इथे किती रुपये मला मिळालेत मुळात? ₹6.60 एक्स्ट्रा मिळालेत, राइट? कारण ₹100 मी इन्व्हेस्ट केले होते. मला मिळाले ₹6.60. आता हे ₹6.60 मला कुठे द्यायचेत? एफ-डीचं इंटरेस्ट द्यायचंय. मग मला प्रॉफिट काय राहिला? 0 प्रॉफिट. उलट लॉसमध्ये जाईन मी, कारण ते सगळे ऑपरेशन्स पण मला बघायचे. त्याच्यामुळे एन-पी-ए ह्या बँकच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. नॉट ओन्ली बँक, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत सुद्धा. आपल्यापैकी काही लोक कदाचित या एन-बी-एफ-सीमध्ये काम सुद्धा करत असतील, जे लोक ही सिच्युएशन माझ्यापेक्षा बेटर समजतील, की एन-पी-ए हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि हे 1.3% दिसत आहेत. काही बँक्सचे, सपोज येस बँक आपण घेतली, सॉरी, सपोज आपण येस बँक घेतली, तर यांचे एन-पी-ए बघा किती होते. 5 वर्षांपूर्वी यांचे एन-पी-ए किती होते? 3.63. 3 वर्षांपूर्वी 3.75. म्हणजे मुळात हे समजा ₹100 लावतायत, त्याच्यावरती यांना ₹108 मिळत आहेत. आता या 100 मधले ₹3.75 गायब झाले. किती रुपये राहिले? 96.25 राहिले. याच्यावरती 8% इंटरेस्ट ते घेणार. 96.25 वरती 0.08, ₹7.07 अधिक 96.25 म्हणजे ₹103.95. थोडक्यात त्यांनी ₹100 मार्केटमध्ये वाटले होते, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट वगैरे सगळ्या गोष्टींसकट त्यांना किती रुपये परत आले? ₹103.95. राऊंड फिगर पकडा, ₹104. मुळात एफ-डीचा इंटरेस्ट रेटच 5-6% असतो. म्हटल्यानंतर बँक 2% तर इथेच लॉसमध्ये गेली. इंटरेस्ट तर कमवतच नाहीयेत, वर एक्स्ट्रा पैसा घालवत आहेत. बँक काय झाली? इथे लॉसमध्ये गेली. ऑपरेशन्स कॉस्ट वेगळी आहे. म्हणजे जिथे आपण हे कॅल्क्युलेट करत होतो ना, ₹100 कमवण्यासाठी किती रुपये लागत आहेत, कॉस्ट टू इन्कम. बघा, यांची कॉस्ट टू इन्कम सुद्धा किती आहे? ₹73 आहे. ₹73. म्हणजे ही कॉस्ट वेगळी अजून. त्यामुळे येस बँक काय झाली? लॉसमध्ये गेली. तुम्ही बघा, प्रॉफिट ग्रोथ त्यांची मायनसमध्ये दिसते. आत्ता ॲटलिस्ट रिटर्न ऑन इक्विटी वगैरे ह्या गोष्टी पॉझिटिव्ह तरी दिसत आहेत, अदरवाईज त्या पॉझिटिव्ह सुद्धा दिसल्या नसत्या. आणि येस बँकमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायची? तुम्ही इथे त्याचा पी रेशो बघा ना किती आहे. एका शेअर मागे 35 पैसे कमावले जात आहेत आणि शेअरची किंमत किती आहे? ₹24. आपण 70 टाइम्स एक्स्ट्रा पैसा देतोय. खरंच एवढा वर्थ आहे का? येस बँकमध्ये आपण 70 टाइम एक्स्ट्रा पैसा देतोय तो खरेदी करण्यासाठी. एवढं काय आहे त्याच्यामध्ये? पेनी स्टॉक्सच्या मागे बिलकुल पळू नका, कारण पेनी स्टॉक कधीपर्यंत चांगले? 5% ऑफ युअर टोटल पोर्टफोलिओ. आता जर पोर्टफोलिओ 5 लाख, 10 लाख, 15 लाखचा असेल ना, तर त्या पेनी स्टॉकचा एवढा इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. पण हाच तुमचा पोर्टफोलिओ जेव्हा 40 लाख, 50 लाखाचा होईल अजून काही वर्षानंतर, 2, 3, 4 वर्षानंतर, त्याच्यामध्येच तुम्ही समजून चाला की 40 लाखाचे 5% म्हणजे सुद्धा ₹2,00,000 होतात. हे 2,00,000 डायरेक्ट झिरो सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे 5% मॅक्सिमम ॲलोकेशन पेनी स्टॉक्सवरती करायचं. भले तो कितीही छप्पर फाडून गेला तरी चालेल. कारण का स्टॉक मार्केटमध्ये अनयुज्युअल इन्कम हे कधीतरीच मिळतं आणि लकीली मिळतं. कायमस्वरूपी पॉसिबल नाही. जर असतं तर अंबानी आज एवढी मोठी कंपनी चालवायला पळत बसला नसता. त्याच्याकडे सुद्धा भारी सॉफ्टवेअर्स आहेत. त्यानं सुद्धा मस्तपैकी असा एखादा स्टॉक निवडला असता आणि त्याच्यामध्ये मजबूत पैसा कमवून घरात बसला असता. पण हे इतकं सोपं नाहीये. म्हणून पेनी स्टॉक्सवरती जास्त डिपेंड राहू नका. 5% ऑफ युअर टोटल पोर्टफोलिओ एवढं ॲलोकेशन त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ते सुद्धा कधी? जेव्हा बाकी सगळ्या गोष्टी मॅच होत आहेत तेव्हा. आता इथे 70च्या पी वरती हा ट्रेड आपण नाही घेऊ शकत. हाच शेअर समजा कधी होता? ₹14 होता. तेव्हा पीई मल्टिपल किती असता? अंदाजाने 50च्या आसपास. हा सुद्धा काय झाला? महागच झाला. कारण ह्याच्या ज्या बाकीच्या बँक आहेत ना, ह्याच्या सोबतच्या, त्यांचे पीई किती आहेत ते सुद्धा बघा. प्रायव्हेट बँकिंगमध्ये छोट्या बघूया आपण, मोठ्या नको. आयडीएफसी फर्स्टचा 19, एयूचा 24, बंधनचा 10, फेडरल बँकचा 10. ज्या मोठ्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आयसीआयसीआयचा 19, ॲक्सिसचा 28, कोटकचा 25, इंडसइंडचा 14, आयडीबीआयचा
18. 70 कुठेच येत नाहीये लांब लांबपर्यंत. त्याच्यामुळे ही बँक आता इन्व्हेस्टेबल नाही. योग्य अपॉर्च्युनिटीचा वेट करणं गरजेचं आहे. व्हॅल्यू आपण काय देतोय, ठीक आहे, याला खूप महत्त्व आहे. आपण जे पैसे पे करतो ना, त्याचं काहीतरी चांगली व्हॅल्यू आपल्याला आली पाहिजे. यासाठी ते योग्य किमतीवरती लावणं आवश्यक आहे. ना की असं मार्केट खूप वर चाललंय, नाही, नाही मला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. काही गरज नाहीये. मार्केट आज नाही तर उद्या नक्की खालती येणार आहे. जेव्हा येणार आहे तेव्हा इन्व्हेस्टमेंट करा. कारण मार्केट सुद्धा बंद होत नाहीये आणि आपण सुद्धा आहोत तिथेच आहोत. त्याच्यामुळे ही घाई गडबड कधीही मार्केटमध्ये करू नका. ॲब्सोल्युटली. ठीक आहे. सो हे एक बघायचं एन-पी-ए नेहमी बघायचे आणि बाकीच्या गोष्टी आपण हे उद्या बघू. प्रॉफिट काय, किती, ठीक आहे. प्रॉफिट बघणं सुद्धा ऑब्व्हियसली आवश्यक आहे. ही बँक बघा. ही बँक मला का आवडली ही सुद्धा बघा. 2019-2020 फायनान्शियल ह्यांनी कशामध्ये काढली? लॉसमध्ये काढली. 2021ला पहिल्यांदा प्रॉफिट बघितला. 2022 प्रॉफिट कमी झाला. चलो ठीक आहे. पण तरीसुद्धा प्रॉफिटमध्ये राहिला. 2023 सुद्धा काय आहे? प्रॉफिटेबलच आहे. जर तुम्ही इथे याचे क्वार्टरली रिझल्ट्स बघितले, तर क्वार्टरली रिझल्ट्समध्ये सुद्धा तुम्ही बघा, नेट प्रॉफिट 765, 751, 715. भले डिक्लायनिंग आहे प्रॉफिट, पण ॲटलीस्ट प्रॉफिटमध्ये आहेत. त्याचे जे एन-पी-ए आहेत 1% होते, 0.86 झाले, 0.70, आता 0.68 वरती आहेत ते. म्हणजे एन-पी-ए सुद्धा काय होत आहेत? कमी होत चाललेत. नेट एन-पी-ए, ग्रॉस एन-पी-ए सुद्धा 2.96 वरनं आता किती आलेत? 2.04. प्रत्येक क्वार्टर टू क्वार्टर हे लोकं काय करतायत? ग्रोथ दाखवतायत इन ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट. म्हणून आय-डी-एफ-सी फर्स्ट बँक आता काय आहे? इन्व्हेस्टेबल आहे. बट कधी? कधी? जेव्हा हा त्यांचा पी रेशो आहे ना, हा अजून थोडासा खालती येऊ दे. किती वरती येऊ दे? साधारण 16 वरती वगैरे येऊ दे. आत्ता किती वरती आहे? 19 वरती आहे. सो अंदाजाने 16 गुणिले ई-पी-एस किती आहे? 4.3. किती आन्सर येतं? 16 गुणिले 4.3 दॅट इज 68.8. म्हणजे थोडक्यात 70 पकडा तुम्ही राउंड फिगर. ₹70 हा शेअर काय आहे? डेफिनेटली इन्व्हेस्टेबल आहे. ठीक आहे. कोणता शेअर आहे? आय-डी-एफ-सी फर्स्ट बँक. समजा आपण हे एच-डी-एफ-सी बँकचे बघितले एन-पी-ए, तर तुम्ही बघा एच-डी-एफ-सी बँक किती इफिशियंट आहे. एन-पी-एच किती आहेत? यांचा मॅक्सिमम एन-पी-ए म्हणजे हे हे वाढलेले दिसत आहेत ना, दिस इज बिकॉज ऑफ कोविड. हे कोविडमुळे वाढलेले आहेत. पण किती आहेत ते सुद्धा? 0.35%. एवढ्या मिनिमम एन-पी-एवर कोणीच नाहीये. एवढ्या मिनिमम एन-पी-एवर गव्हर्नमेंट बँक सुद्धा नाही आणि प्रायव्हेट मधली सुद्धा कुठलीही बँक नाही. राइट, राइट. मर्जिंग झालंच आहे. पण व्हॅल्युएशन सुद्धा तुम्ही बघा ना किती हाय आहेत त्याची. मर्जर झाल्यामुळे त्यांनी मर्जर कशासाठी त्यांनी केला? त्यांच्या बेनिफिटसाठीच केला, राइट? पण तिकडे सुद्धा एन-पी-ए आहेत, ह्यांचे सुद्धा एन-पी-ए आहेत. त्यांनी एच-डी-एफ-सीचे एन-पी-ए ओढून घेतले, जे आधी एच-डी-एफ-सी बँकवरती नव्हते. बरोबर की नाही? आणि व्हॅल्युएशन सुद्धा तुम्ही बघा ना, तुम्ही इव्हन एच-डी-एफ-सीचं सुद्धा व्हॅल्युएशन काढून बघा. हे जे पी रेशो आहेत ना, हे किती हा 19.43 वर आत्ता आला. बँक कधी कुठं कुठे होती बघा. 1757 पर्यंत जाऊन आले. तिथून जवळपास 300 पॉइंट डाऊन आहे आणि तुम्ही एच-डी-एफ-सी बघा. एच-डी-एफ-सी, एम-सी. आता एच-डी-एफ-सी गायबच झाला मला वाटतं इथून. काढूनच टाकला त्यांनी एच-डी-एफ-सीचा हा. बट एच-डी-एफ-सी सुद्धा याच पद्धतीनं काय होत होती? सफर होत होती. नाही, एच-डी-एफ-सी आता दाखवतच नाहीत ते. सो मी पर्सनली फ्रेश रेकमेंडेशन एच-डी-एफ-सी बँक कधीच देणार नाही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने. लार्ज कॅपचा म्युच्युअल फंड घ्या, त्याच्यामध्ये एच-डी-एफ-सी बँक हा शेअर ऑलरेडी असतो. त्याचा बेनिफिट आहे तो तिथून आपल्याला नक्की मिळतो. बट इन्व्हेस्टमेंटसाठी एच-डी-एफ-सी बँक आता नको. का नको? कारण का अजून इन्व्हेस्टेबल नाही. त्याच्यामध्ये तेवढी ग्रोथ नाही. सेफ्टी डेफिनेटली आहे लक्षात ठेवा. सेफ्टी याच्या इतकी कुठेच नाही. पण स्टॉक मार्केटमध्ये आपण सेफ्टी जास्त बघत नाही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने. म्हणजे सेफ्टी बघण्यासाठी आलेलो नाही आहोत आपण. आपण काय करणार आहोत? प्रॉफिट. सेफ्टीसाठी आपल्यासाठी एफ-डी आहेत, आर-डी आहेत. प्रॉफिट कमावण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाची आहे? ग्रोथ महत्त्वाची आहे. जिथे ग्रोथ चांगली असेल, अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. लार्ज कॅपमध्ये जास्तीत जास्त म्युच्युअल फंड करा.
त्याच्यामधून जो बेनिफिट येईल तो घ्या. अदरवाईज लार्ज कॅपला खूप मोठं ॲसेट अलोकेशन करू नका. ॲसेट अलोकेशन मॅक्सिमम कुठे करा? मिड कॅपमध्ये करा.